जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ जो असणार ना म्युच्युअल फंडवरती. आता म्युच्युअल फंडवरती मी अनेक व्हिडिओ बनवले. म्युच्युअल फंड कशाला म्हणतात, त्यामध्ये आपण गुंतवणूक कशी करायची असते, म्हणजे SIP पद्धतीने किंवा लमसम गुंतवणूक आपण कशी करायची असते, ते व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड झाले. पण मागे एक न्यूज आली होती बघा. सर्वांनी ती न्यूज ऐकलेली पण असेल की एक व्यक्ती होती, ठीक आहे, XYZ नावाची व्यक्ती होती. तिने काय केलेलं होतं, ग्रोमध्ये आपले म्युच्युअल फंड चालू केलेले होते. ग्रो प्लॅटफॉर्म सर्वांना माहीतच असेल. ग्रोवरती म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली होती. तिचा फोलिओ नंबर पण होता. पण जेव्हा रिडम्पशनची वेळ आली, म्हणजे त्या व्यक्तीला जेव्हा म्युच्युअल फंड रिडीम करायचे होते, विथड्रॉ करायचे होते, तर नंतर लक्षात आलं की त्या फोलिओचा कोणताच म्युच्युअल फंड नव्हता. शक्यतो अशा गोष्टी तर होत नसतात. जर अशा गोष्टी झाल्या असत्या तर कोणी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलीच नसते. शक्यतो होत नसतं. आपण पण असतो, आपली पण काही जिम्मेदारी असते, बरोबर ना. ज्या जागेवरती आपण गुंतवणूक करतोय त्याची माहिती पण आपल्याला असायला हवी. जर आपण बँकेमध्ये FD करतोय, समजा तुम्ही बँकेमध्ये जात असतात, FD करतात. FD करताना बँक कोणती आहे ते बघत असतात, बरोबर ना. राष्ट्रीयकृत बँक आहे की दुसरी कोणती बँक आहे ते बघतात. त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये FD पण करणार. FD केल्यानंतर FDचं तुम्ही सर्टिफिकेट घेत असतात, बरोबर आहे ना. ते पण तुमच्याजवळ ठेवतात. किती अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली, किती वर्षांसाठी केली, त्याला व्याज किती असतं, ही सर्व माहिती तुमच्याजवळ असतेच. मग म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये पण तसंच असतं. तुम्ही एखाद्या कॅटेगरीचा म्युच्युअल फंड निवडला, समजा स्मॉल कॅप कॅटेगरी असेल, त्यामध्ये गुंतवणूक केली तुम्ही, तर त्यामध्ये किती पैसा तुम्ही इन्व्हेस्ट केलेला आहे. तुम्ही जर SIP करत असाल तर एका महिन्याला तुमची किती अमाऊंट कट होत असते, ती कट होते का. तुमचं बँकेचं स्टेटमेंट असतं, त्यामध्ये पण बघायचं आहे तुम्ही की माझी पर मंथ एवढी एवढी अमाऊंट जी असते ती कट होते का. तुम्ही ऑटोपे करत असाल तर ते ऑटोमॅटिकली कट होणार तुमच्या बँकेच्या अकाउंटमधून. तुम्ही जर मॅन्युअली करत असाल तर तुम्ही बघायचं ह्या या तारखेला मला म्युच्युअल फंडची SIP कट करून घ्यायची मॅन्युअली. या गोष्टी तुम्ही बघायच्या असतात. मग ती अमाऊंट कट होते का, ती कट झाल्यानंतर मला म्युच्युअल फंडची युनिट मिळत आहे का, हे बघायचं असतं. ही जबाबदारी जी असते ना ती आपली स्वतःची असते. बहुतेक जण मी बघत असतो ना याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. समजा स्मॉल कॅप कॅटेगरीचा एखादा त्यांनी फंड निवडला, स्मॉल कॅप कॅटेगरी निवडली. समजा आपण इथे उदाहरण घेऊया की SBI स्मॉल कॅपचा फंड आहे. SBI स्मॉल कॅप फंड, एका XYZ व्यक्तीने यामध्ये SIP करायला सुरुवात केली. SIP, बरोबर. समजा तिने पर मंथ 2,000 रुपयांची SIP या फंडमध्ये केलेली आहे. एक तारीख ठरवून घेतली की मला महिन्याच्या 1 तारखेला ही अमाऊंट माझ्या अकाउंटमधून कट झाली पाहिजे. म्हणजे तिने केलेलं असतं ऑटोपे. तुमचं बँकेचं अकाउंट जे असतं ना त्यामधून ही रक्कम जी असते ना 2,000 रुपयांची, ही ऑटोमॅटिकली कट होत असते. मग ती अमाऊंट कट होते का किंवा नाही होते हे पण बघत नाही काही जण. त्यांचा फंड चालू असतो, ते बघत पण नाही की माझे 2,000 रुपये कट झाले का, किंवा कट झाले तर मला त्याचे युनिट मिळाले का. म्हणजे आपण जर इथे ट्रान्झॅक्शन केलेलं असेल 1 तारखेला, तर आपण जाऊन बघायचं असतं 2 किंवा 3 तारखेला. बघायचं आहे त्या ठिकाणी की माझे युनिट आले की नाही. ही आपली जबाबदारी असते मित्रांनो. बहुतेक जणांना आपला फोलिओ नंबरच माहीत नाही आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात ना, जसं मी तुम्हाला XYZ नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिले, मी तुम्हाला उदाहरण दिलं XYZ नावाच्या व्यक्तीचं. तिने काय केलं, SBI स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. म्हणजे आजच्या दिवशी समजा तिने जर सुरुवात केलेली असेल तर 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर तिला युनिट जे असतात ना AMCकडून मिळत असतात, बरोबर आहे ना. मग ते तिच्या अकाउंटमध्ये येणार, तिच्या पोर्टफोलिओमध्ये ते युनिट दिसत असतात. ते युनिट दिसल्यानंतर तिला फोलिओ नंबर पण मिळत असतो. ह्या म्युच्युअल फंडचा फोलिओ नंबर असतो. तुम्ही ज्या पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतात त्याचा एक फोलिओ नंबर असतो. तर हा फोलिओ नंबर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवला पाहिजे. प्रत्येकाजवळ असलंच पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीने 4 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, एक स्मॉल कॅप कॅटेगरी, एक मिड कॅप कॅटेगरी, एक लार्ज कॅप, एक फ्लेक्झी कॅप, असे अनेक प्रकारच्या कॅटेगरी असतात. तर ह्या सर्वांचे फोलिओ नंबर जे असतात ना ते वेगवेगळे असतात. या सर्वांचे फोलिओ नंबर जे असतात ना ते वेगवेगळे असतात. मग आपलं काम काय बनतं की आपण हे फोलिओ नंबर आपल्या डायरीमध्ये लिहूनच ठेवले पाहिजे. आपल्याजवळ तो असलाच पाहिजे फोलिओ नंबर. आपण त्याला ट्रॅक करू शकतो नंतर, आणि केलं पण पाहिजे. जसं आता एखादी व्यक्ती तिने मागील 5 वर्षांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, तर तिने अधूनमधून आपले स्टेटमेंट पण बघायचे असतात की माझे म्युच्युअल फंड जे आहे त्यांची SIP कट होते का रेग्युलर, हे बघायचं असतं. आपण हे ट्रॅक करायचं असतं. मग बहुतेक जणांना ह्याच गोष्टी माहीत नाही आहे. समजलं, काही जणांना फोलिओ नंबर माहीत नाही काय असतो.
हा फोलिओ नंबर जो असतो ना प्रत्येकाने आपल्या डायरीमध्ये लिहूनच ठेवायचा. ही आपली जबाबदारी मित्रांनो. ठीक आहे. आजचा व्हिडिओ याच्यावरतीच असणार आहे की जर तुम्हाला माहीत नाही आहे माझी SIP कट होते का, मी स्टेटमेंट कुठे बघायचं, तुम्ही ज्या ठिकाणी पण SIP कट करतात, समजा कोणी ग्रोमध्ये चालू केलेली असेल बघा, ग्रोमध्ये जाऊन पण बघू शकता तुम्ही कसे कसे ट्रान्झॅक्शन झाले, किती तारखेला, 1 तारखेला माझी SIP कट झाली की 2 तारखेला झाली, ते ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसत असतात. बरोबर आहे. पण पूर्ण तुम्हाला जर स्टेटमेंट काढायचं असेल तर तुम्ही एक वेबसाईट आहे बघा, कॅम्सवरती जाऊन तुम्ही तुमचे जेवढे पण म्युच्युअल फंड असतात ना त्यांचे स्टेटमेंट काढू शकतात. तुम्हाला वाटलं मागच्या 1 महिन्याचं स्टेटमेंट मला काढायचं, काढू शकतात तुम्ही. तुम्हाला वाटलं जेव्हापासून मी SIP चालू केली म्युच्युअल फंडमध्ये मला त्याचं स्टेटमेंट काढायचं आहे, तर तुम्ही सहजरित्या ह्या कॅम्प्सवरती जाऊन स्टेटमेंट काढू शकतात तुमचं. जेणेकरून तुम्हाला समजेल की माझी SIP अशा अशा म्युच्युअल फंडमध्ये चालू आहे, माझे ट्रान्झॅक्शन पण होत आहे आणि मला युनिट पण मिळत आहे त्याचे. एक कन्फर्म करून घ्यायचं असतं प्रत्येकाने. म्हणजे ग्रोची जी न्यूज आली ना त्यानंतर बहुतेक जण खचले की अशा गोष्टी पण इथे होऊ शकतात, त्यामुळे आपण गुंतवणूक करायलाच नको, आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलाच नको. खास करून ज्या नवीन व्यक्ती, आता ज्या जुन्या व्यक्ती आहेत त्यांना तर थोडीफार माहिती असते म्युच्युअल फंडबद्दल की ह्या ठिकाणी धोका नाही आहे, इथे धोका होऊ शकत नाही आपल्यासोबत. आता ही एकच केस झाली, इथून मागे तुम्हाला ऐकायला आलं का की अशा अशा व्यक्तीसोबत असं असं झालं, नाही आलं. त्यामुळे इथे घाबरून पण जायचं नसतं इन्व्हेस्टमेंटसाठी. आपली गुंतवणूक जी असते ना तिला आपण कंटिन्यू करायचं आहे. नाहीतर बहुतेक जण घाबरून तिथून पैसे पण काढून घेतात की नको, हे म्युच्युअल फंड तर जरा रिस्कीच वाटतंय, माझी जी कष्टाची कमाई आहे मी इथे गुंतवणूक करतोय त्याची, तर इथे माझा पैसा वायाच जाणार, त्यामुळे ते रिडीम पण करायला लागणार. तशी गोष्ट करायची नाही, तर आपण इथे कंटिन्युअसली त्यामध्ये बनवून राहायचं असतं, तेव्हाच आपला पैसा वाढत असतो. ठीक आहे. मग आजचा आपला व्हिडिओ जो असणार आहे ना याच्यावरतीच असणार आहे की कॅम्प्समध्ये जाऊन आपण कशा प्रकारे आपलं स्टेटमेंट काढू शकतो म्युच्युअल फंडचं. आपली समरी जी असते पूर्ण ती आपण कशा प्रकारे बघू शकतो ते आपल्याला बघायचं आहे कॅम्प्सवरती जाऊन. त्यासाठी आपण पहिले जाऊया क्रोम ब्राउझरवरती. आता जेव्हा आपण इथे सर्च करत असतो क्रोम ब्राउझरवरती आपल्याला टाईप करायचं असतं कॅम्प्स. फक्त कॅम्प्सवरती क्लिक करायचं आहे. या असं पेज तुमच्या समोर ओपन होत असतं. हे ओपन झाल्यानंतर पहिलीच वेबसाईट असते बघा इथे कॅम्प्स, इथे दिसेल तुम्हाला, यावरती क्लिक करायचं आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन येत असतात. MF इन्व्हेस्टर, त्यानंतर MF डिस्ट्रीब्युटर असतात, त्यांचा पण ऑप्शन येत असतो. हे बाकीचे ऑप्शन आपण नाही बघायचे. मग इथे तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल बघा या ठिकाणी, इथे MF इन्व्हेस्टर्स, यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. इथे जाऊन क्लिक करायचं MF इन्व्हेस्टर. इथे आलो. इथे 3 लाईन दिसत असतील बघा तुम्हाला डाव्या साईडला, सर्व्हिसेस फॉर इन्व्हेस्टर्स, इथं 3 लाईन दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन येत असतात. ट्रान्झॅक्शन, स्टेटमेंट, सर्व्हिस रिक्वेस्ट, त्यानंतर सपोर्ट, हे वेगवेगळे ऑप्शन येत असतात. आपल्याला काय स्टेटमेंट बघायचं असतं, मग आपण काय करायचं, हा 2 नंबरचा ऑप्शन जो असतो ना स्टेटमेंटचा, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की असे ऑप्शन आपल्यासमोर येत असतात. बहुतेक जण फिनटेक वेबसाईटचा पण वापर करत असतात, तिथे जाऊन पण म्युच्युअल फंड तुम्ही बघू शकतात. कॅम्प्समध्ये पण आणि फिनटेकमध्ये पण जाऊन बघू शकतात. पण तुम्हाला दोन्ही इथे स्टेटमेंट बघता येत असतात, त्याचा ऑप्शन आलेला आहे इथे. या ठिकाणी दिसेल बघा तुम्हाला कॅम्प्स प्लस फिनटेक, या दोन्हींमधले फंड तुम्ही इथे एकाच जागेवरती बघू शकतात. किंवा तुम्हाला वाटलं ना की माझा सिंगल म्युच्युअल फंड आहे, याच्यात पण बघू शकतात तुम्ही. किंवा तुम्हाला वाटलं माझ्याकडे 4 फंड आहे, त्या 4 फंडमधील मला एका म्युच्युअल फंडचं स्टेटमेंट बघायचं आहे, मग त्यासाठी एक अजून ऑप्शन असतो या ठिकाणी बघा, सिंगल फोलिओ अकाउंट स्टेटमेंट. म्हणजे 4 फोलिओ नंबर होते तुमचे, 1, 2, 3 आणि 4. मला काय करायचं, 4थ्या नंबरचा माझा म्युच्युअल फंड जो आहे ना त्याचा फोलिओ नंबर टाकून फक्त त्याचं स्टेटमेंट काढायचं आहे. तर तुम्ही इथे क्लिक करायचं असतं. मग त्यासाठी सिंगल फोलिओ अकाउंट स्टेटमेंट, कन्सॉलिडेटेड आपलं स्टेटमेंट जे असतं ना ते आपण ह्या ठिकाणी काढू शकतो. कॅम्प्स प्लस फिनटेकवरती आपण इथे कन्सॉलिडेटेडवरती क्लिक करणार आहोत. ठीक आहे. इथे जाऊन क्लिक करायचं आपण. इथे क्लिक करतो मी कॅम्प्स प्लस फिनटेक. इथे आलेलो आहे. आता हे बघा इथे पुन्हा तुम्हाला 2 ऑप्शन दिसणार आहे. एक तर पहिले म्हणजे समरीमध्ये काय दिसणार तुम्हाला, फक्त बॅलन्स दिसणार. तुम्हाला काय फक्त बॅलन्स की 2 लाख रुपये तुमचे ह्या म्युच्युअल फंडमध्ये जमा झाले, फक्त तुम्हाला तो बॅलन्स दिसणार आहे. समजलं. पण तुम्हाला जर डिटेल पाहिजे म्हणजे तुमचे जे ट्रान्झॅक्शन होत असतात ते पण तुम्हाला बघायचे असतील तर हा 2 नंबरचा ऑप्शन असतो बघा, डिटेल्स इन्क्लूड्स ट्रान्झॅक्शन लिस्टिंग.
हा सेकंड नंबरचा ऑप्शन असतो, यावरती तुम्ही क्लिक करायचं असतं. मग तुम्ही समरी पण बघू शकता. समरीवरती क्लिक केलं की फक्त तुम्हाला अमाऊंट दिसेल किती जमा झाली. पण तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर मग तुम्ही इथे हा जो ऑप्शन असतो दुसऱ्या नंबरचा त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे जाऊन क्लिक करायचं. मी क्लिक करतोय बघा. क्लिक केलं, तुम्हाला काही कालावधीसाठी फक्त डाटा बघायचा इथे तुम्ही बघू शकतात, किंवा तुम्हाला वाटतंय पूर्ण मला बघायचं आहे बघू शकतात. जसं आता हे प्रिव्हियस फायनान्शियल इयर होतं बघा, हा एक ऑप्शन असतो. करंट फायनान्शियल इयर हा पण एक ऑप्शन असतो. आणि स्पेसिफिक पिरियड, जेव्हापासून तुम्ही म्युच्युअल फंड चालू केले ती तारीख तुम्हाला माहीत असेल, त्यानंतर आत्तापर्यंतची तारीख, एवढ्या कालावधीचे ट्रान्झॅक्शन जे असतात ना, स्टेटमेंट जे असतं तुमच्यासमोर येत असतं. मग ते तुम्हाला पाहिजे ते. आता मी मागच्या 1 वर्षाचं बघतो. प्रिव्हियस फायनान्शियल इयर म्हणजे 2023 ते 2024. आपलं फायनान्शियल इयर कोणतं असतं? 2023 ते 2024. आत्ता कोणतं चालू आहे? 2024 ते 2025 चाललेलं आहे. मी काय करतो, प्रिव्हियस फायनान्शियल इयर जे आहे ना 2023 आणि 2024 त्याचं स्टेटमेंट बघणार इथे. मी इथे क्लिक करतोय. मग सेकंड नंबरचं ऑप्शन बरोबर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 ही तारीख पण आली बघा इथे. त्यानंतर पुन्हा इथे फोलिओ लिस्टिंग इथे ऑप्शन येत असतात. विथ 0 बॅलन्स फोलिओ, म्हणजे तुमचा असा फोलिओ नंबर असेल की त्यामध्ये बॅलन्स तर 0 आहे पण फोलिओ आहे. बहुतेक वेळेला असं होतं ना की तुम्ही त्याच्यामधून फंड विड्रॉ केलेला असतो, बरोबर आहे ना, जो पैसा असतो तुमचा विड्रॉ केलेला असतो, पण तुमचा फोलिओ नंबर असणार असतो. तुम्ही SIP कॅन्सल केलेली नसते ती, पण फंड त्यामध्ये 0 असतो. तो एक फोलिओ नंबर झाला. मग तो आपल्याला बघायची गरज नाही. आता 2 नंबरचा ऑप्शन आला बघा इथे, विदाऊट 0 बॅलन्स फोलिओज. आता एखादा फोलिओ असा आहे की तुम्ही 10-15 वर्षांपूर्वी त्यामध्ये 50,000 रुपयांची अमाऊंट टाकलेली होती. तुम्ही म्हटलं की मला 15-20 वर्षानंतरच बघायचं त्याला. मग असा फोलिओ नंबर असतो की त्याच्यामध्ये काही अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केलेली असते, म्हणजेच त्याच्यामध्ये फंड असतो काही, तर तो पण तुम्ही इथे बघू शकतात. 3 नंबरचा एक ऑप्शन असतो, त्यामध्ये ट्रान्झॅक्टेड फोलिओज अँड फोलिओज विथ बॅलन्स, म्हणजे तुमचे ट्रान्झॅक्शन होत आहे. जसं आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो ना, प्रत्येक महिन्याला आपली SIP कट होत जाणार, म्हणजे तिथे आपले काय होत आहे, ट्रान्झॅक्शन होत आहे आणि त्याच्यामध्ये आपला बॅलन्स पण असतो अशा पद्धतीने. तर ते असतं मग 3 नंबरला. हा 3 नंबरचा ऑप्शन जो दिसतोय ना, या ठिकाणी येणार ते. मग आपण कुठे क्लिक करणार आहे? 3 नंबरच्या ऑप्शनवरती. आपली SIP कंटिन्यू चालू आहे, आपले ट्रान्झॅक्शन कंटिन्यू होत आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपला ईमेल ID आपल्याला टाकायचा असतो. मी टाकतो माझा ईमेल ID. ईमेल ID टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे पॅन कार्ड नंबर टाकायचा असतो आपलं. मी आता पॅन कार्ड नंबर टाकतो माझा. आता त्यानंतर इथे ना खाली पासवर्ड दिलेला असतो बघा. आता बहुतेक जण म्हणणार मी पासवर्ड कोणता टाकायचा, तर हा पासवर्ड कशासाठी टाकायचा असतो आपल्याला, हे जे स्टेटमेंट येणार असतं आपल्या ईमेल ID वरती येणार असतं. आपण जी ईमेल ID या ठिकाणी देतोय ना, त्या ईमेल ID वरती आपल्याला ईमेल येणार, PDF स्वरूपामध्ये एक फाईल दिसणार तुम्हाला. ती जेव्हा आपण ओपन करणार आहे, इथे जो पासवर्ड आपण टाकलेला असतो ना, तोच पासवर्ड आपल्याला तिथे टाकायचा असतो. तर त्यासाठी मग आपण एक पासवर्ड तयार करून घ्यायचा इथे, तो टाकायचा. मग नंतर जेव्हा आपल्याला ईमेल येत असतो तिथे आपण हा पासवर्ड टाकला की ती फाईल आपली ओपन होणार. मी तुम्हाला दाखवणार ते सर्व. तर मी काय करतो, आता इथे एक पासवर्ड टाकतो. इथे कन्फर्म पासवर्ड म्हणायचं आहे. ठीक आहे, आणि इथे आपल्याला सबमिट करायचं आहे. इथे काय दाखवतं आपल्याला, सक्सेस, म्हणजे जे पण आपण डिटेल्स टाकले इथे, ईमेल ID टाकला, त्यानंतर पासवर्ड टाकला, कोणतं आपल्याला स्टेटमेंट पाहिजे ते पण आपण टाकलं, तर इथं आपल्याला काय दाखवतं आहे, मग सक्सेस दाखवतं आहे. आता मला एक ईमेल येणार आहे, त्या ईमेलमध्ये एक PDF फाईल असणार आहे. जो पासवर्ड मी या ठिकाणी टाकलेला होता ना, तोच पासवर्ड टाकून मला ती फाईल ओपन करायची. त्याच्यामध्ये माझं सर्व स्टेटमेंट दिसतं. तर मी तुम्हाला आता ती फाईल पण दाखवतो. तर आपण जी प्रोसेस केलेली होती पूर्ण, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला एक ईमेल येत असतो बघा. आता जसं मला एक ईमेल आलेला आहे इथे कॅम्प्सकडून, तर तो ईमेल येण्यासाठी तुम्हाला वेळ पण लागू शकतो. मला तर फक्त 5 मिनिटं लागले, काही वेळेला अर्धा तास, काही वेळेला 1 तास पण लागू शकतो, पण ईमेल तुम्हाला येत असतो. इथे तुम्हाला दिसतंय बघा, मला ईमेल येतोय कॅम्प्सकडून. मग आपल्याला काय करायचं, त्याला ओपन करायचं. इथे ओपन केलं की इथे तुम्हाला दिसेल बघा, खालच्या साईडला स्क्रोल केल्यानंतर इथे ही PDF दिसणार आहे आपल्याला. आता या PDF वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे आता पासवर्ड टाकावं लागेल बघा. मी तुम्हाला अगोदरच म्हटलो ना की अगोदर जे फिल केलं होतं आपण, त्या ठिकाणी पासवर्ड मागत होतं, पासवर्ड, त्यानंतर कन्फर्म पासवर्ड. तर तोच पासवर्ड आता इथे टाकायचा, तेव्हा आपली फाईल ओपन होत असते. मी काय करतो, पासवर्ड टाकतो इथे.
पासवर्ड टाकून याला सबमिट करतो. पोर्टफोलिओची पूर्ण समरी तुम्हाला दिसते आणि जे पण फंड असतात, जसं माझा ॲक्सिस म्युच्युअल फंड आहे, त्यानंतर कॅनरा रोबेको आहे, फ्रँकलिन आहे, सर्व डिटेल दिसतात. HDFC म्युच्युअल फंड आहे, कोटकचा आहे, मिरा ॲसेटचा आहे, निप्पॉनचा आहे, सर्व समरी तुम्हाला दिसते इथे. ही डाउनलोड करून घ्यायची आपण. सोपी पद्धत असते बघा. कुठे जाण्याची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही. आपण स्वतः घर बसल्या आपलं स्टेटमेंट असं डाउनलोड करू शकतो आपण कॅम्पच्या वेबसाईटवरती, जेणेकरून आपल्याला समजेल कमीत कमी की माझी SIP चालू आहे, त्याचे ट्रान्झॅक्शन वेळेवरती होत आहे, मला NAV पण या ठिकाणी मिळते, म्हणजे आपले जे युनिट असतात ते पण मला मिळत आहे, किती युनिट मिळत आहे ते पण आपल्याला समजतं. आणि घाबरायचं नसतं. इन्व्हेस्टमेंट जी करायची ना, आपण लाँग टर्मसाठी करत असतो बघा. बहुतेक जण घाबरतात इन्व्हेस्टमेंटसाठी, पण ETFमध्ये करतात काही जण गुंतवणूक, किंवा काही जण म्युच्युअल फंडमध्ये करतात. एखाद वर्ष झालं, रिटर्न चांगले दिसतात, विथड्रॉ करून घेतात. त्यांना काय वाटतं की मी जर इथे इन्व्हेस्टमेंट केली, मार्केट जर क्रॅश झालं समजा, आत्ता जे मला प्रॉफिट दिसतंय ना ते निघून जाणार पूर्ण, त्यामुळे ते विथड्रॉ करत असतात. हे बघा, तुम्हाला फायदा केव्हा दिसणार आहे? पुढच्या 10-15 वर्षांमध्ये, जेव्हा तुम्ही कालावधी मोठा देत असतात इन्व्हेस्टमेंटसाठी, तेव्हाच तुमचा पैसा बनतो. आपल्याला टिकून राहावं लागतं. जी गुंतवणूक करत असतो ना आपण, त्यामध्ये आपण टिकून राहिलो तर आपला पैसा नक्की बनणारच आहे. तर माझ्या मते तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल की कशा पद्धतीने आपण कॅम्प्समध्ये जाऊन आपले डिटेल बघू शकतो. आपलं स्टेटमेंट जे असतं ना ते बघू शकतो. प्रत्येकाने स्टेटमेंट आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि इथे आपला नॉमिनी पण असतो. नॉमिनी पण तुम्ही जोडू शकतात. ऑप्शन असतो तसा कॅम्प्समध्ये नॉमिनी पण जोडता येत असतं. काही जणांनी जर नॉमिनेशन केलेलं नसेल ना, तर तुम्ही नॉमिनी पण इथे कॅम्प्समध्ये जाऊन जोडू शकता. तर माझ्या मते हा व्हिडिओ सर्वांना नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि छानशी कॉमेंट पण करत चला. कॉमेंटसाठी बहुतेक जण कंजूशी करतात, व्हिडिओ बघतात पण कॉमेंट करत नाही. 2 शब्द टाईप करायला काय झालं, करू शकतात तुम्ही इझिली, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर करा कॉमेंट, आवडला नसेल तर कॉमेंट करू नका. मी समजून जाणार की तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही, कंटेंट आवडलं नाही, समजलं. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.